नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो DSA डायरेक्ट सेलिंग एजंट या व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता तुमचा जर एखादा छोटा मोठा शॉप असेल तर या शॉप मार्फत तुम्ही महिन्याकाठी 30,000 रुपये हे शॉपवर बसल्या बसल्या कमवू शकता। तर हे कसं शक्य आहे, कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल। तर मित्रांनो हे शक्य आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही संपूर्ण अपडेट माहिती मिळवू शकता। त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा सुद्धा होऊ शकतो। तर मग आता नेमकं DSA एजंट आहे तरी काय? मित्रांनो DSA एजंट म्हणजे डायरेक्ट सेलिंग एजंट। डायरेक्ट सेलिंग एजंट म्हणून तुम्ही महिन्याकाठी 30,000 रुपये तुमच्या शॉप मार्फत कमवू शकता। तर आता DSA एजंट होण्यासाठी कुठल्या प्रकारची पात्रता लागणार आहेत, कुठल्या प्रकारे याला परीक्षा वगैरे द्यावी लागतात काय, संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप मित्रांनो आपण समजून घेणार आहोत। त्यामुळं तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटण्यासाठी। तर मित्रांनो DSA एजंट नेमका आहे तरी काय हे सर्वप्रथम आपण समजून घेऊया। तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो DSA एजंट म्हणजे डायरेक्ट सेलिंग एजंट। तुम्ही आजही ग्रामीण भागात जर गेला असाल तर ग्रामीण भागामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात ज्या मायक्रो फायनान्स बँक असेल या बँकेमार्फत वेगवेगळ्या प्रकारचं पर्सनल लोन असेल, व्यवसाय लोन असेल, हे लोन घेताना मित्रांनो दिसत असाल। तर आता या मायक्रो फायनान्स बँकेमध्ये गर्दी वाढू नये, त्यांची डुकीडुकी वाढू नये म्हणून DSA एजंटची त्या ठिकाणी निवड केल्या जात आहेत। तर मग आता DSA एजंट व्हायचं कसं? DSA एजंट होण्यासाठी काही क्वालिफिकेशन लागणार आहेत का किंवा कुठल्या प्रकारची परीक्षा द्यावी लागत आहेत का हे सुद्धा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर DSA म्हणजे डायरेक्ट सेलिंग एजंट। तुम्हाला डायरेक्ट सेलिंग एजंट जर बनायचं असेल तर तुम्हाला काही महत्त्वाचं नॉलेज असणं गरजेचं आहे। तुमच्याकडं एखादा छोटा मोठा 15 बाय 15चा शॉप सुद्धा असणं गरजेचं आहे। तर आता DSA एजंट बनण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहेत? तर तुमचं कुठल्याही प्रकारच्या विषयामध्ये पदवीचं शिक्षण असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला कम्प्युटरचं ज्ञान सुद्धा असणं गरजेचं आहे। तुमच्याकडं एखादा छोटा मोठा शॉप असणं गरजेचं आहे। या शॉपवर कमी त्या ठिकाणी 2 कम्प्युटर, 1 प्रिंटर आणि नेटची संपूर्ण व्यवस्था असणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडं ही संपूर्ण कार्यप्रणाली असेल, त्याचबरोबर तुम्हाला इन्शुरन्सचं ज्ञान सुद्धा असणं गरजेचं आहे। ही संपूर्ण क्वालिटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही DSA एजंट म्हणून महिन्याकाठी 30,000 रुपये बसल्या ठिकाणी तुमच्या शॉपवर मित्रांनो कमवू शकता। तर आता तुम्ही पाहिलं असेल की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मायक्रो फायनान्स बँक ह्या उभारल्या जात आहेत। या मायक्रो फायनान्स बँकेमार्फत नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचं वैयक्तिक कर्ज असेल, शासकीय कर्ज असेल किंवा त्यांना एखादा छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर हा व्यवसाय करण्यासाठी या मायक्रो फायनान्स बँकेतर्फे त्यांना लोन प्रोव्हाइड त्या ठिकाणी केले जात आहेत। आता बँकेमधील ताण कमी व्हावा, बँकेमधील गर्दी कमी व्हावी किंवा बँकेची डोकेदुखी कमी व्हावी म्हणून बँकेने DSA या एजंटची त्या ठिकाणी प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे। आणि तुम्ही ग्रामीण भागात पाहिला असेल की तुम्ही ऑनलाईन शॉपवर जर गेला असाल तर त्या ठिकाणी DSA एजंट मार्फत ही लोन प्रणाली त्या ठिकाणी राबवताना दिसत आहेत। तर अशा प्रकारे तुमच्याकडे जर ही संपूर्ण माहिती असेल, तुमचाही शॉप असेल तर तुम्ही DSA एजंट म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो फायनान्स बँकेसोबत करार टाईप करून अशा प्रकारे या बँकेमार्फत 2 ते 3% कमिशन मिळून दर महिन्याला 30 ते 40,000 रुपये अशा प्रकारे कमवू शकता। तर मित्रांनो DSA एजंट होण्यासाठी ही संपूर्ण प्रोसेस, ही संपूर्ण माहिती तुमच्याकडे असेल, संपूर्ण कार्यप्रणाली तुमच्याकडे असेल तर तुम्ही DSA एजंट बनून महिन्याकाठी अशा प्रकारे 30,000 रुपये मित्रांनो कमवू शकता। तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओमधील संपूर्ण माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल। आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक करायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटण्यासाठी। तर मित्रांनो वाट पहा पुन्हा एका नवीन व्हिडिओची। तोपर्यंत टाटा, बाय बाय, राम राम।